भारतीय उद्योग जगतामधील अग्रगण्य नाव रतनजी टाटा यांच्या दुःखद निधनाची बातमी आज कानावर आली आणि मन सुन्न झालं. अतिशय आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिलेली हे व्यक्तिमत्व हे आदर्श होतं. त्यांच्या जीवनातील घटनाक्रमाचा जर अभ्यास केला तर त्यांच्या कारकिर्दीला अनेक पैलू आहेत. माझा जो संबंध त्यांच्याशी नाही आला, परंतु त्यांच्या उद्योग जगतामध्ये पुण्याची अग्रगण्य कंपनी टेल्को इथे एक मोठा संप घडवला गेला. त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध होते आणि अतिशय संपन्न आणि तिथला कामगारसुद्धा समाधानी अशा या मोठ्या कंपनीमध्ये विष कालवलं गेलं आणि अनेक हजारो कामगारांचे आयुष्य, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यावेळी ह्या संपाच्याकडे माझं जवळून मी अभ्यास केला आणि त्यातला जो शेवटचा टप्पा होता त्यामध्ये साधारणपणे 40-50 कामगार हे देशोधडीला लागले होते आणि ते युनियन नेते होते. त्यांच्यासाठी मी माझे अतिशय जवळचे स्नेही आणि या देशातले आघाडीचे वकील माननीय राम जेठमलानी यांना भेटलो होतो आणि माननीय जेठमलानी साहेबांना मी ह्या कामगारांची भेट घालून दिली होती त्यांच्याबरोबर आणि त्यांनी त्या व्यथा त्यांच्या समजून घेतल्या होत्या, त्यांच्या चुकासुद्धा समजून घेतल्या होत्या आणि त्यांनी रतन टाटांना एक पत्र लिहिलं होतं की ह्या कामगारांचे समजा दोष आहे असं जरी मानलं, म्हणजे यांची चुकलं आहे असं जरी मान्य केलं तरी यांच्या मुलाबाळांची काही चूक नाही आहे, त्यांच्या बायका मुलांचा विचार केला जावा. तर ही भावना जी जेठमलानींनी रतन टाटांपर्यंत पोहोचवली त्याची त्यांनी तातडीनं दखल घेतली आणि त्यांच्या पुण्याच्या मॅनेजमेंटला त्यांनी कळवलं की काही असलं तरी या लोकांना याच्यातून मुक्त करा. कारण न्यायालयामध्ये खटले चालू होते. कसं असतं की कंपनी ही मोठमोठे लॉयर्स देते, कोर्ट मॅनेज करते, काय वाटेल ते करते, परंतु सामान्य कामगार हा मुंबई हायकोर्टमध्ये जाऊन कंपनीविरुद्ध लढणं ही सोपी गोष्ट नाही. बरं, युनियन नेते हे बाजूला गेले, त्यांनी ह्या लोकांना वाऱ्यावर सोडलं आणि अशा परिस्थितीमध्ये हे भरडले जात होते परिस्थितीने. मग कोण रिक्षा चालवतंय, कोण काय करतंय, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलांची लग्न वगैरे, हा आजारपणं, हा सगळाच भाग अतिशय अवघड होता. मग घरदारं विकून ते लग्न कार्य करत होते वगैरे, अशी वाईट परिस्थिती होती. हे सगळं ज्यावेळी जेठमलानींच्या कानावर गेलं तेव्हा त्यांनी माझ्या राहत्या घरी या सर्व कामगारांची भेट घेतली आणि रतन टाटांना त्यांनी पत्र दिलं. हा झाला तपशील. त्यानंतर मात्र विधिनिषेध शून्य टेल्कोच्या अधिकाऱ्यांनी रतन टाटांची दिशाभूल केली आणि ह्या कामगारांना न्याय मिळणार नाही अशी व्यवस्था केली. हा झाला दुर्दैवाचा भाग आहे. पण त्यांचा जो ॲटिट्यूड आहे, म्हणजे त्यांनी ज्यावेळी त्यांना समजलं की माझा कामगार चुकला जरी असला तरी तो माझा आहे, ही त्यांची भूमिका खूप मोठी होती. आज विस्ताराने यावर बोलण्यासारखी परिस्थिती नसली, अनेक व्हिडिओ त्यांच्यावर आलेले आहेत, अनेक लेख मला येतील, पण 2-3 उदाहरणंच आज त्यांच्या बाबतीत देणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळी 26/11 मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या ताज हॉटेल हे अग्रभागी होतं, अतिरेक्यांनी त्याला टार्गेट केलेलं होतं. त्यावेळी रतन टाटा खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी हे सगळं अतिरेक्यांच्या विरुद्ध त्यावेळी जो काही संघर्ष चालू होता त्याचं नेतृत्व जे करत होते त्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझं हॉटेल उद्ध्वस्त झालं तरी चालेल, पण अतिरेक्यांना सोडू नका. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नरसंहार झाला मुंबईमध्ये. मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की त्या 26/11च्या कसाबच्या हल्ल्यामध्ये कसाब आणि त्याच्या साथीदारांनी जो हल्ला केला त्यामध्ये खूप लोक मारली गेली. पण त्या वादळानंतर मृत अथवा जखमी जे मुंबईकर होते त्यांच्या घरापर्यंत कोणीही राजकीय नेता पोचला नाही. फक्त आणि फक्त रतन टाटा आणि त्यांचे सहकाऱ्यांनी प्रत्येक जखमी, प्रत्येक मृत माणसाला मदत कशी मिळेल यासाठी त्यांच्या घरापर्यंत ते पोचले, त्यांची यंत्रणा पोचली
आणि त्यांनी स्वतःचं झालेलं नुकसान हे बाजूला ठेवलं आणि हे जखमी आणि मृत लोकांपर्यंत रतन टाटा पोहोचले. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज रतन टाटांनी फोर्ड कंपनीला धडा शिकवला, भारतीय उद्योग जगताचं नाव मोठं केलं, मिठापासून नॅनोपर्यंत त्यांनी उद्योग उभे केले. 86 वर्षापर्यंत हा माणूस कार्यरत राहिला आणि कुठेही त्यांना त्यांच्या यशाची गुरमी नव्हती. कुठेही त्यांनी आपल्या संपत्तीचा माज दाखवला नाही. या उलट अदानी आणि अंबानी ही जी जोडगोळी आज देशात उद्योग जगतामध्ये गाजती आहे, ते यशस्वी उद्योजक आहेत, यात काही शंका नाही. राजकारण्यांना भागीदार करून त्यांनी मिळवलेलं, कमी काळामध्ये मिळवलेलं यश हे सुद्धा उल्लेखनीय आहे. ते आता नीतिमत्तेला धरून आहे नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण मी या ठिकाणी सांगतो की नुकताच अंबानींच्या मुलाचा जो लग्न सोहळा झाला, त्याला पंतप्रधानांपासून सरपंचापर्यंत सगळेजण अदबीने हजर होते. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की माझ्या 35-40 वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याचा खून झाला किंवा एखादा कार्यकर्ता प्रदीर्घ आजाराने जर मृत झाला तर कुठलाही राजकीय नेता त्याच्या घरापर्यंत जायची तसदी घेत नाही. शरद पवार साहेबांसारखे नेते अपवाद असतील, पण रतन टाटा हा आपल्या सामान्य कामगाराची जी काळजी घेत होते तसं इतर उद्योजकांकडून अपेक्षाच करता येत नाही. म्हणजे जे श्रीमंतीचं हिडीस प्रदर्शन अंबानींनी केलं आणि त्याला सगळे कोणालाच अपवाद करता येणार नाही. सगळे राजकीय नेते त्या ठिकाणी आपल्या घरातलं लग्न असल्यासारखे हजर होते. सिनेसृष्टी तर तिथं पाणीच भरत होती. म्हणजे पैशाच्या पुढे ह्या सगळ्यांनी आपलं स्वाभिमान गहाण टाकला होता. मग रतन टाटांसारखा उद्योजक हा आमचा आदर्श का असू नये? आम्हाला आज आमच्या घरातलंच एखाद्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं आहे असं वाटतं. पण मी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणतो की अशी जी आदर्श व्यक्तिमत्व असतात ही परमेश्वराचंच रूप असतं आणि त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन आपण त्यापासून काहीतरी बोध घेणं हेच महत्त्वाचं आहे. जन्ममृत्यू कोणालाच चुकलेलं नाही. 86 वर्षाची व्यक्ती ही जाणारच आहे. त्याच्यासाठी आपण खूप मोठा धक्का बसला असं वगैरे म्हणायचं काही कारण नाही. पण रतन टाटांचं स्वप्न हे साकार करण्याची धमक त्यांच्या यंत्रणेमध्ये आहे आणि टाटा उद्योगच या देशाचं नेतृत्व करेल. औद्योगिक क्षेत्रामध्ये कितीही लाळगोटे अंबानी अदानी निर्माण झाले तरी आपलं टाटा उद्योगाची सर कोणालाच येणार नाही. म्हणून मी आज या ठिकाणी या थोर व्यक्तीला श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.